हे बघ ना कसं करते. बाबा कशाला चक्रा मारताय तुम्ही? बर येईल ना ती चट. अरे येईन पण काळजी लागते रे. तू येतो म्हणला लगेच येतो म्हणला पण अजून आला नाही. काय कळणार तुझं? कशाचं काय तुम्ही? करू ते तुमच्या चुलत भावाचा मुलगा आहे तरी तुम्ही एवढी काळजी करताय. आम्ही अरे तर हो त्याच तो माझ्या मुलासारखाच आहे ना. तुम्ही पण माझे मुलं आहेत. तो पण माझाच मुलगा आणि आहे. तुमचं कसं झालंय आम्हाला कमी त्याला जास्त जीव लावायला लागलाय. मला परके झालं जवळची. हा अरे तो तुमचाच भाऊ आहे. कशाचा भाव कशाचा नका टेन्शन घेऊ येईल तो. माझ्या सख्या भावाचं पोरग आहे ते. हा सख्या भावाचं. अरे तुम्ही काय हा? अरे तो इतका शिकला सवरला. तुम्ही काय करताय? काहीच करू शकत नाही तुम्ही त्याच्या एवढं. हा आता बोलून नका दाखवू. तुम्ही सारखे त्याला जीव लावा. हा एवढं मोठं आहे की आमचं. अरे माझ्या सख्या भावाचं पोरग आहे ते. त्याचा आई वडील वारल्यापासून सगळं शिक्षण ही ती मीच केलंय. माझी जबाबदारी ती. तुम्ही काय करताय टोनग्यांनो? अरे तो शिकला सवारला उद्या मोठा झाला तर तुमच्यापेक्षा सुद्धा मोठा साहेब होणार आहे. समजलं का तुम्हाला? कशाच त्या आई बापासोबत ते पण मिळालं असतं तर बरं झालं असतं. अरे लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला असं बोलायला. मग कशाला जास्त जीव लावता त्याला? अरे मी तुम्हाला पण जीव लावतोय ना. हा त्याच्या एवढाच तुम्हाला पण जीव लावतोय मी. सारखे त्याच्याच गुण गाता आमच्या समोर. हा. बरं अरे कधी आला अक्षय तू? कधी आला? हे काय एवढं झालं ते काय झालं जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला. बस ना. बस 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 दादा बस. बस. कसं आहे बरं आहे का? हा बरं आहे. तुमचं कसं आहे? बरं आहे ना? हो, आमचं पण बरं आहे. कसा झाला तुझा प्रवास? बस झालं ते जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला. हा. पाहिजे. लय उशीर लावला काय रे. करतो? सकाळी पाणी तो घेऊन. निघाला पाणी होता. पाणी झालं. हा ना ना हा आता काही टेन्शन घेऊ नका. हा. शिक्षण कम्प्लीट झालंय माझं. झालं कम्प्लीट? हा बर बर चालतंय. अहो तुम्ही आता पुढं काय करायचं विचार आहे तुझा? बघू आता एखादा व्यवसाय टाकू असं चाललं डोक्यात विचार. हो तू म्हणशील तिथं तुला मी उभा आहे तुझ्या पाठीशी. तू काळजी करू नको. पैसे काय पैशाचं टेन्शन घेऊ नको. किती लागू दे पैसे. मी तुला जेवढं तुला पैसे तू तोंडातनं फक्त शब्द काढायचा आणि मी तिथं पैसे तुला पुरवायचे. आता कसं आहे ना नाना, हा बोल. तुम्ही होते म्हणून माझं एवढं शिक्षण झालं. हम्म. तुम्ही जर लक्ष नसतं दिलं माझ्याकडे माझं काय अरे भावाचा पोरगा काय आणि तू माझा पोरगा काय एकच आहे. एवढं आहे. हम्म. तुम्ही मला कधीच माझ्या आई वडिलांची आठवण येऊन नाही दिली. बर बर चालते. अरे भूक बिग लागली तुला? हा म्हणजे चल दादा जीव आपण चल. चल तुला फिरायला. चल जेवण करू आपण. बरं गावात फिरायला जाऊ आपण. तिकडे राहिला आपल्या शेतात जाऊ. चल उठ. चल राहू दे बॅग येतच. राहू दे. उद्या जेवण कर मग. चल. हा. हो. बरं आता हे आलंय हे आपलं सगळं आता फिरायचं सगळं बंद झालं. मग काय? आप सगळं त्याचाच लाड करते या. बक्की म्हातारा त्याच्या माग लागलाय आपल्याला. हा ना काहीतरी केलं पाहिजे ना. काय म्हणजे विषय लय हार्ड आहे तुला सांगू का. त्याचं नाव आहे 20 एकर जमीन आणि आपल्या तिघाचे नाव 20 एकर. आपल्या वाटण्यात आहेत बी. आपल्या दोघांच्या 10 एकर मोठं झालं. दादा कुठल्या आपल्याला ती बहीण नाही आपली तिला बिरायला लागेल की. अरे तुला माहिती आहे का ती म्हणते धंदा टाकायचा. हा ना. धंदा टाकायचं म्हणलं आपल्याला तिथं कामाला जावं लागलं. बाप आपल्याला कामाला लावलं तिथं. तुझं गुतवून आपल्याला गुंतवून म्हणजे बघा ना कार्यक्रम करायला लागतो आपल्याला. खटका सोडून द्या. कोणाचा कार्यक्रम करायला कार्यक्रम लागले? काय नाही कुठं हा, कार्यक्रम चाललंय. कुठं काय. आता तर बोलले ना तुम्ही कार्यक्रम कुणाचा तरी. हे मित्राचा हे आहे सुपर आहे त्याचा कार्यक्रम. मी पण तुमचीच बहीण आहे नाही काय सांगणार. अगं आपलं काय करायचं माहिती का. अक्षय दादा आहे का त्याला का नाही गोड बोलून का नाही रानात नेऊ हा. टाकू मारून तिथं मग त्याची 20 एकर आपल्या नाव होईल. आपल्या तिघांच्या वाट्यात. अरे पण ते बाबाला कळालं ना तर ते काय करतील माहिती आहे? अगं बाबाला कोण द्यायचं नाही म्हणायचं. टेन्शन मध्ये घेतली फाशी नाही तर मग अरे जीव बिव दिला विहिरीत बिरीत काय तर सांग. तू काय पण सांग. ओके कार्यक्रम थांब तो तिथे दिसतोय हा. गोड बोलून त्याला नेऊ आपण. याच्यात चांगला फायदा. काय दादा हा काय चाललंय? अरे काय नाही ते एवढा अभ्यास कशाला करतोय? आता व्यवसाय करायचा आहे ना तर कोणता व्यवसाय कसा करावा याचा जरा अभ्यास करतोय. कशाचा व्यवसाय? विक्री करायची चांगली तिकडे. तिकडे होतं शिकलेलं तिकडे पुण्या बिनाला बघायचं नव्हतं. चांगली नोकरी लागली इकडे काय गावाकडे मला सांग बरं. एवढं शिकून फायदा काय तू मग काय सांग बरं. 4-5 लाखाची भेटली असते ना चांगली नोकरी. हा आता कसं आहे
तुम्ही आता सगळे माझे भाऊ बहिणी तुम्हाला सोडून मला तिकडे कसं कर म्हण आणि ना मला एवढं मला नानाने शिकवलंय एवढं सगळं केलंय मला पोरासारखा जीव लावलाय मग त्यांचे बी काहीतरी नको का मी तिकडे राहिलो मग त्यांना कसं वाटन त्यांच्या डोळ्यासमोरच मी माझा व्यवसाय आणि तुम्हाला बी शिकवतो ना एवढ्या शिक्षणाचा माझा काय उपयोग आहे मग एवढा विचार करू दादा तू आमच्यासाठी मग किती जीव आहे नाही का किती आपला? जीव मग काय? लावतो. किती प्रेम करतो आपल्यावर ना अरे तुम्ही माझे चुलत भाऊ जरी असले तरी मी तुम्हाला चुलत मानत नाही तुम्ही माझे सख्खे भाऊ बहिणी आहेत आम्ही पण तुला सख्यापेक्षा जास्त प्रेम हा. करतो. चला आहे आता हे काय अभ्यास करतोय तू नक्की अरे ते व्यवसायाचं बघतो रे बघ हे कसं आहे ना हा. कोणत्या गोष्टी कशा केल्याने का आपल्याला नफा तोटा कोणता व्यवसाय चांगला मोठा होईल याचा अभ्यास चालू आहे. बर ती राहू दे आपण ना रानातलं फिरून येऊ चल काही अभ्यास चक्कर करतो मारू, हा. परत चल राहू दे ते अभ्यास बरं असं म्हणतो चल तेवढंच माझं बी फिरणं होईल मन मोकळं होईल ऐका हा चल हॅलो आणि काय म्हणतो ऐक की. ते तिकडे गेलाय आता बरं का हीच आपल्याला चांगली संधी आहे त्याचा कार्यक्रम करायचा एकदम. ऐक ना आता ह्याचा ना कार्यक्रम संपला आपल्याच वाटे करू येत होता हा, बघ ना. आता आता ना कुणी यायच्या आत आपलं कुणी बघायच्या आत चला पळापट कर कोण पडले बाई इथं काय झालंय काय हो ऐका उठा ना काय झालंय तुम्हाला कोण आहे ही माहित पण नाही मला काय बाबा बस आता एवढे दिवस झाले ते आणलंय आता वाचलंय पद्धत ते काही सांगा नाही काही बोला नाही त्याची स्मरणशक्ती गेली कसं राहतंय कुणाचं लेकरू काय तीच मला काय कळा नाही बाबा आणि ती विचारू तरी काय त्यांना आणि ती सांगत पण नाहीत काहीच मला तुम्ही कोण त्याचे तुम्ही आई वडील आता तिकडे पाहून 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 बेचैन झाले त्यांना शिकल्या सवरलेले दिसते त्याच्या खिशात पैसे बी होते यार हा ना चला त्याच्यामुळं त्याचं निदान आपल्याला करता आलं उलट त्याला ते मग काय काही म्हण तुझ्यामुळे वाचलं लेकरू नाही तर काय रे काही त्याचा कोणी घातपात करीत होत का पडलं काय काय माहिती काय झालं ते तिथं पडलेले दिसले म्हणून मी तिथं पळत पळत गेले मला तर काय माहिती कोण आहे काय काहीच बोलत नाही ना रे मग कोवर चालायचं ते ते बघा ना नुसतं असंच बसते तर मग कसं करायचं मग तरी काय पत्ते तरी काय लावायचा घरच्यांचा का जर कशाचा एखाद्या वेळेस आले आणि ती म्हणली तुम्हीच काय केलं आमच्या पोराचं तर मग कसं डोक्याला फरक आहे उलटा ते तर लय अवघड आहे बर का जेवला होता का ते नाही मागत बी नाही भाकर भूक लागली हा, म्हणत नाही तसलं पाणी नाही काहीच दिलं नाही. तर घ्यायचं आणि खायचं तसलं काहीच नाही आणि नुसतं असं एकटक बघायचं आणि नुसतं येऊन बसायचं सोन्यासारखं लेकरून काय अवस्था झाली त्याची. बघा ना चला तुम्ही जेवलेत का ते काय घास कापून ठेवला मग ते मालक परत वरडायचं नाही थोडं थोडं खाऊन घ्या त्यांनी बी जेवलेलं नाही तर जेवाय घालते दोघाला बी हा पण त्याला गावात घेऊन जावा कुणी मग ओळखी पाळखीचे भेटत तर आपल्या मागं काम मालक म्हणे ह्याला ह्याला काय उद्योग पडत आहेत का आपल्या मागं काम जर त्याला कुठं नेता येईना कुणाला तेच ना. सांगता येईना आणि कुठं ठेवायचं आपल्या एवढी नाही कोटी ना रे ते परत आपल्या परस्पर पुढे गेलं हिर बार डोकावलं फिकवलं तर डोक्याला ते आपल्या बरोबरच सांभाळावं लागेल आता बघू काय ईश्वराची इच्छा असेल तर घे त्याला घरी चल हळूच उठा चल बा घरी जायचं घरी हा चल चला अहो काय होतंय तुम्हाला अहो ऐका ना अहो इथं कुणी नाही पण पलवायला हो उठा ना ऐका ना आता काय झालं बाई उद्योग माणसाला मी म्हणलं थोडं फिरवून आणा बरं वाटन कोणता उद्योग केला मी ऐका ना बरं झालं तुम्ही
बरं वाटतंय ना आता तुम्हाला? कोण आहे तुम्ही? मला नाही ओळखलं तुम्ही? नाही कोणी. आणि मी इकडं कुठं आहे? अहो तुम्ही त्या दिवशी बेशुद्ध पडला होता महिन्यापूर्वी, तेव्हापासून मी सांभाळते तुम्हाला माझ्या बाबांनी. बेशुद्ध नव्हतं पडलो मी. मग माझा घात केला माझ्या भावाने. काय? भावांनी? मला गोड बोलून शेतात आणलं, माझ्या डोक्यात दगड घातला. अयो, दगड घातला? मला वाटलं तुम्ही ठेस लागून पडलात. बरं झालं मी तुमच्यामुळे वाचलो. अहो हात कुठंच वाटताय. या दुनियात नसतो मी. आणि महिना झाला मी तुमच्याकडे. हा, मला बघायला कोण नाही आलं. कुणीच नाही. आणि तसं बी आमचं आता एवढी गरिबी आहे, त्याच्यामुळे आमचं काही 4-4 महिने गावात बी जाणं होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कसं घेऊन जायचं आणि काय करायचं, दवाखान्यात सुद्धा नेता नाही आलो तुम्हाला. आम्ही घरगुती उपचार केला आणि तुम्ही नीट झालात. माझं एक काम करतं का? काय हो? मस्त तुम्ही मला महिना सांभाळलं, तुमच्यामुळे वाचलो. फक्त एक काम करा, माझ्या संग चालू तुम्ही. अहो आम्ही कशाला, आता आमची परिस्थिती अशी, आम्हाला अडचण येईन असं काही करू नका बघा. तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण येऊन देणार नाही. तुम्ही फक्त माझ्या संग चला. तेवढी काळजी घ्या. चला. ऐका ना, हा. जाता जाता बाबांना पण घेऊन जाऊ आपण. चालते चाल. अरे काय करताय तुम्ही इथं बसून? काय नाही मोबाईल बघत बसलो होतो. बोल. अरे अक्षयला फोन बिन लावला का नाही तू? लावला नाही लावला. ती 2-4 दिवस झालं पोरग काय तपास नाही, फोन लागाना, काय होय ना. मला काळजी वाटू राहिली. गेला असेल पुण्याला बिण्याला, ते बिझनेसचं काहीतरी बोलत होतं. सांगत होता आम्हाला वयत काहीतरी ते काम होतं त्याचं गेला हा. असेल. पण पुण्याला गेला तर त्याने फोन करायला पाहिजेत ना, त्याने फोनच नाही केला. आम्हाला तर नाही केलं बाबा. नाही माहित नाही आम्ही. अरे त्याच्या मित्राला तरी फोन करून बघा कुठे बाबा, काय. ती आता काय बार करायला नाही, मोठा झालाय मस्त. गेला असेल तिकडं तिकडं. कशाला तुम्ही लोड घेताय बर? हा, बघ येईल ना. चौकशी करून बघ त्याची. हा बघतो. आला तर येईल. चल. काय ऐक ना, आपण त्याला मारलाय खरं, पण त्याची अजून डेड बॉडी सापडली नाही. हा ना, बिबट्या नेलं का काय काय माहित. बिबटे ना. तपास नाही. हा ना. तो जर जिवंत असला तर तो आला तर आपला कार्यक्रम फिक्स लागेल. अय, असं काही बोलू नको. अगं बाई तो खरं जर आला बिला ना, खडे फोडे जावं लागेल. हा. हा, बॉडीचा अजून तपास नाही. तपास नाही, आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या वॉच ठेवून राहावं लागेल. लक्ष जर आला तर डायरेक्ट गेम करायचा. आणि आता असं गेम करायचं ना, डायरेक्ट फिनिश. मेलेला खात्री झाली ना तरच माघारी यायचं. हम्म. हा. नाहीतर आपलं आता तुम्हाला एकच सांगतो मी. हा, तुम्हाला एकच सांगतो मी, जिथं दिसल तिथं फोन करायचा. हम्म. बरोबर? त्याच्यावर लक्ष ठेवून राहायचं. काय तर लागेल तुला? आपला कार्यक्रमच चांगला. हा, चला. चालेल. नमस्कार काका. हा नमस्कार. हे अक्षय शिंदेच घर आहे का? हो, अक्षय शिंदेच घर आहे. तुम्ही कोण? अच्छा, मी त्याची बस. मैत्रीण मानसी. मैत्रीण? हो, हा. महिना झाला मी फोन करते, परत माझ्या मित्रमैत्रिणींना पण विचारलं, त्याचा फोनच लागत नाहीये. म्हणून म्हटलं त्याच्या गावीच येऊन विचारावं, नाही का? कुठे घरात आहे का तो? बोलवा ना त्याला, मला ऐक बोलायचंय. ऐक तो पुण्याला पण नाही? 1 महिना झाला नाहीये तो तिकडं. नाही इकडं पण नाहीये का? नाही मला वाटलं तिकडं पुण्याला गेला असेल तो. हो, तिकडं नाही इकडं नाही. अहो तुम्ही शांत कसं काय बसू शकतात? त्याला शोधायचा प्रयत्न नाही केला तुम्ही? शोधायचा प्रयत्न केला ना. हो, कसं काय सापडलं नाही? एकतर आम्ही दोघांनी इतके स्वप्न बोल ना पाहिलेत ना बाई. पुढे जाऊन, खूप. मी फक्त त्याची अक्षय. मैत्रीण नाहीये हो. मला लग्न करायचंय त्याच्या सोबत आणि त्याला पण करायचंय माझ्या सोबत, म्हणून त्याच्यासाठी जीव तोडतो माझा. अक्षय तिकडे नाही, काय नाही. काय अरे ती कुठून पुण्याहून आली, अक्षयची मैत्रीण नाही वाटतं ती. हा, आणि मी तुम्हाला म्हणत होतो अक्षयला फोन लावा, तुम्ही लावला नाही अजून. काय नाही. फक्त फोनवर हा? काय होणार आहे? बघ. आणि हे कोण येतं? हे माझी मुलं आहेत. अच्छा, काय तुम्ही 4-5 माणसं इथं असून, घरात असून सुद्धा तुम्ही त्यांचा शोध घेऊ नाही शकले अजून? तिकडे पुण्याला असून मी इकडे आले इथपर्यंत. आणि ना, आम्ही पण शोधत होतो, इकडे शोधतो आम्ही. आम्हाला पण इकडे गावात आम्हाला वाटलं पुण्याला गेलाय. काय ठाव ठिकाणच लागा नाही त्याचा. मला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पोलिसात कंप्लेंट दिली का? पोलिसात कंप्लेंट नाही दिली, पोलिसात कंप्लेंट देतो.
एक काम कर, कंप्लेंट देऊ. बाबा पोलिसात कंप्लेंट केलं आपलं नाव खराब होईल. कशाला कंप्लेंट नाव खराब तू होईल. शांत बस. तुम्हाला इतके दिवस सांगितलं ना, तुम्ही ते काय केलं नाही. त्याला शोध म्हणलं तर तुम्ही कधी शोधलं नाही. फोन लाव म्हणलं तर लावला नाही. अहो बाबा कुणाला? कुठेतरी फिरायला नाही बघा. मी काय करतो, एक मी मिनिट, पोलिसांना तुम्हाला जे करायचं ते सांगतो. करा. मी जाऊन complaint देणार. अक्षय हो अक्षय, तू अरे कुठं होता तू इतके दिवस? होतो ना. तर शॉक बसला असेल यांना मला बघून. काय झालं तर? हा तेच भाऊ नाराधम. अरे मी तुम्हाला इथं आलेलं पटत नव्हतं तर मला तसं सांगायचं ना. मी तिकडेच राहिलो असतो पुण्यात. कशाला इकडे आलो असतो तुमच्यामध्ये. म्हणलं चुलत भाऊ आहेत, सख्या भावासारखा जीव लावला यांना. आणि यांनी काय केलं माझा घातपात. ते कशासाठी? फक्त इस्टेटीसाठी. डोक्यात दगड घातले यांनी माझ्या. नशीब ही मुलगी आली तिथं मला वाचवलं. आणि महिनाभर मला कळतच नव्हतं काय कुठे काय. सगळं विसरून गेलो तुम्ही. काय सांगतोय तो? अरे लाज वाटून दे. हा भाव आहे का तुझा? एक महिना फक्त हा? जिवंत होता, बोलत नव्हता, चालत नव्हता. अहो अन्न लागते शरीराला हे सुद्धा कळत नव्हतं त्याला. कसं कसं सांभाळलं असेल. लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला ना. पोलिसांच्या ताब्यातच घेतो. आता तुम्ही माझी पोरं नसतानाच. अरे भाऊ बहिणी काय तुम्ही हा? माझं चुकलं रे, खरंच चुकलं माझं. मी नव्हतं असं करायला पाहिजे. खरंच नव्हतं असं करायला पाहिजे. माझ्या जवळ यायची ना. अरे ते जवळ सुद्धा जाऊ नका तुम्ही. होय इकडे. तुम्हाला इस्टेटच पाहिजे ना. माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करू. नाही इस्टेट बिस्टेट काय नको आम्हाला. तू पाहिजे फक्त. खरंच चुकलं. का खरंच चुकलं मला माफ कर. खरं दादा, पोलिसांचं नाव घेतलं लगेच अंगाला काटा फुटला काय तुमच्या? हा खरं दादा चुकलं आमचं. माझं लेकरू जर पाहत नाही ते कोण्या कुत्र्याने खाल्ला असतं? एक तर त्याला काय झालं असतं तर माझं कसं झालं असतं मग. खरंच लय उपकार झाले खरंच तुझे. अरे लहान लेकरासारखी सेवा केली त्याची या पुरीनं. काहीच कळत नव्हतं त्याला. ऐक ना मानसी, काय एक बोलू का? बोल ना अक्षय. अरे जर ती नसते ना तर मी या जगात नसतो आता. हम्म. तर मला माफ कर. मी लग्न करीन तर तिच्याशीच करीन. अरे अक्षय काय बोलतोय तू हे? माझं प्रेम आहे रे तुझ्यावरती. तुला माहितीये ना मी किती प्रेम करते तुझ्यावर. माहिती आहे मला. पण तू एक माझी चांगली मैत्रीण म्हणून राहू शकते. ती जर त्यावेळेस त्या टायमाला आली नसती ना तुला तुझा अक्षय कधीच बघायला दिसला नसता. आणि जे काय असेल ते आम्ही दोघं करू सुखाने संसार. आणि नाना तुम्हाला इस्टेटच पाहिजे ना माझी. मी सगळी तुमच्या नावावर करून देतो. आणि मी माझा पुण्याला जातो. ऐक जी काय आहे ना मी ह्यांना हाकलून देईन. पण तू कुठं जायचं नाही. सगळं तुझ्या नावावर आहे. असू द्या सगळ्यांच्या नावावर करतो. मी माझा संसार पुण्याला करतो. दादा अरे आमचं काय चुकलं. दादा दादा करतो? नको जाऊ तू. ज्यावेळेस जीव लावायचा मी ह्यांना हाकलून देतो पण तू नको कुठं जाऊ. इस्टेटीसाठी सख्या भावाचा घात करायला निघालेली माणसं यार तुम्ही. असं नव्हतं केलं पाहिजे. खरं तर लाज वाटते मला. तुम्ही तुमच्या भावासोबत असं वागलात. तो भाऊ तुमच्या प्रगतीसाठी पुन्हा सोडून इथं आला आणि तुम्ही त्याच्या डोक्यात दगड घातला. नशीब वाचवलं मला. सॉरी दादा. काय नाव आहे तुझं? सॉरी काय? हे चार बघ माणसात खाली मान घालायची पाळी आली ना मला तुमचं हे असं कृत्य करून. हे बघ खुशी. जसं तुझं नाव खुशी आहे ना तसंच माझ्या मित्राला त्याला खुश ठेव बर का. माझं खरंच खूप प्रेम आहे ग त्याच्यावरती. आज मी माझे प्रेम तुझ्याकडे देते. तुम्ही एकदम सुखाने संसार करा. देऊन करू माझी नजर पण नाही लागत तुम्हाला. आणि माझं काय ग माझं घेऊन तुम्ही नका माझी काळजी करू. मी शिकली वगैरे. मला पण एक चांगला मुलगा भेटून जाईल. पण तुला असा अक्षरसारखा मुलगा कधीच भेटणार नाही. आणि तू इतकी त्याची काळजी घेतली ना तर मला 100% खात्री की आयुष्यभर तू त्याची नक्की काळजी घेशील. सांभाळ त्याला. आणतो चला. मी 1 मिनिट सगळं थांबणार. दादा नको दादा ना. खरंच चुकलं आमचं रे. चला तू. दादा ऐक ना दादा. अक्षय नको जाऊ. दादा ऐक ना. बाबा खरंच चुकलं आमचं. माफ करा आम्हाला. अरे मला लाज वाटते तुम्ही माझी मुलं म्हणायला. तुम्हाला ना वर्ष 6 महिने नाही जेल मध्ये पाठवलं ना. बघा मग. नका असं करू. नाही 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 तुम्ही पाया बिया काय पडू नको बाबा तू. नको. नाही नाही तुम्ही त्याशिवाय सुधारणार नाही. दादा एक शेवटची संधी द्या. नाही नाही तुम्ही त्याशिवाय सुधारणार नाही. तुम्हाला बाबा नको असं. तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतो.